गणेश उत्सव विसर्जन पार्श्वभूमीवर खड्डे बुजवा. अपघात झाल्यास मनपा विरोधात धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समिती न्यायालयात जाणार. याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरात सध्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाले असून तसेच गणेश उत्सव सुरू असून गणेश उत्सव येत्या 2 दिवसात विसर्जन कार्यक्रम पार पडणार असून संपूर्ण धुळे शहरातील विविध रस्त्यांवरनं या ठिकाणी गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन निमित्त गणरायाचे विसर्जन करण्यासाठी मोठमोठ्या मूर्त्या गणरायाच्या मूर्त्या या ठिकाणी धुळ्यातून मार्गक्रमण करीत असतात. त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील विविध रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाले असून अनेक दुर्घटना होत असतात. त्यामुळे सदर खड्डे लवकरात लवकर मनपा प्रशासनाने बुजवावे अशी मागणी या ठिकाणी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 2 वर्षापूर्वी अशाच महापुरुषांच्या पुतळ्यासमोर एक युवक खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. मनपाने सदर बाब लक्षात घेऊन सदर लवकरात लवकर खड्डे बुजवावे, अन्यथा खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या ठिकाणी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागू अशी मागणी देखील धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. प्रसंगी या ठिकाणी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही या ठिकाणी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने धुळे मनपा प्रशासनाला एक सांगू इच्छितो की आता गणेशोत्सव जो आहे हा आपला राज्य उत्सव झालेला आहे आणि सगळीकडे त्याची धामधूम आहे आणि आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत गणेश विसर्जनाला. तर आपण जर बघाल की जे मेन रोड आहेत या ठिकाणी इतके खोल आणि मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, 2-2 फुटाचे खड्डे होऊन गेलेले आहेत आणि 2 दिवसावर गणेश विसर्जन आलेलं आहे. तरी या ठिकाणी अशा पद्धतीने जर खड्डे असतील तर ते कसं काय होईल? समजा काही दुर्घटना झाली, काही अपघात झाला, याला कोण जबाबदार राहील? आणि इथं राष्ट्रपुरुषांचे पुतळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा इथं पुतळा आहे, त्याच्यासमोर या ठिकाणी 2 फुटाचा खड्डा आहे. या ठिकाणी 2 वर्षापूर्वी SP ऑफिस समोर देखील कैलास जाधव म्हणून एक युवक अशाच खड्ड्यात मोटरसायकलने अपघात होऊन त्याचं दुर्दैवी निधन झालं होतं. तरी मनपा प्रशासनाला जर जाग येत नसेल तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. आमची समितीच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी या गोष्टीमध्ये ताबडतोब लक्ष घालावे आणि या 2 दिवसामध्ये शहरामध्ये जे मोठे मोठे खड्डे पडलेले ते ताबडतोब बुजवावेत. परवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होणार आहेत आणि या विसर्जन मार्गावर अद्यापही नगरपालिकेने खड्डे बुजवलेले नाही आहे. यावर्षी मोठ्या मोठ्या मूर्त्या गणेश मंडळांनी बसवलेल्या आहेत आणि ज्या मार्गावरून त्या विसर्जन मिरवणूक जाते त्या सर्व मार्गावर खड्डे आहेत. ते पालिकेने अद्यापही बुजवलेले नाही आहे. जर विसर्जन मिरवणुकीमध्ये खड्ड्यांमुळे काही अपघात झाला मिरवणुकीमध्ये तर याला जबाबदार महानगरपालिका असेल. महानगरपालिकेला विनंती आहे की आपण त्वरित या विसर्जन मार्गावरचे 1-2 दिवसात आता तुम्हाला वेळ आहे तर सर्व खड्डे बुजवून त्या विसर्जन मार्गावर विसर्जन सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी. जर काही अपघात झाला तर याला महानगरपालिका जबाबदार राहील आणि आम्ही त्याला न्यायालयामध्ये या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये त्यांच्या विरुद्ध दावा दाखवू.